आज पुन्हा एक वार तुझं पवित्र वचन वाचून त्यावर मनन करण्याची ही संधी आम्हाला दिली, याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रेमळ पित्या, तुझ्या वचनात ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत, दडल्या आहेत, त्याची उकल आम्हाला व्हावी. तुझं वचन आम्हाला समजावं, ते समजून उमजून विश्वासाने ते आम्ही ग्रहण करावं आणि तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये, आमच्या वर्तनामध्ये परिवर्तन घडून यावं, म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हातात संपूर्णपणे सुपूर्द करत आहोत. पित्या, भौतिक गोष्टींच्या पलीकडे, अवतीभोवतीच्या अडचणी आणि परिस्थितीच्या पलीकडे तुझ्या वचनाच्या द्वारे तुझं दिव्य दर्शन आम्हाला लाभावं म्हणून लीन आणि नम्र अंतःकरणाने, आतुरतेच्या आत्म्याने आम्ही तुझ्या पवित्र चरणापाशी बसलेलो आहोत. आमचा तू स्वीकार कर, आम्हाला तू स्पर्श कर आणि तुझ्या आशीर्वादाने आम्हाला तू ग्रासून काढ. येशू आमचा तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना मागितली म्हणून तू स्वीकार. आमेन. देवाची स्तुती असो, पुन्हा एक वार आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि प्रभूच्या वचनामध्ये आपल्यासाठी जो निरोप आहे, जो संदेश आहे, त्यावर थोड्या वेळ आपण लक्ष वेधूया. मत्ती कृष्णवर्तमान याचा 9वा अध्याय 35 ते 38 ही वचन मी वाचत आहे. मत्ती 9:35 ते 38. नंतर येशू सभास्थानात शिकवीत, राज्याची सुवार्ता गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत सर्व नगरातून व गावातून फिरला. तेव्हा लोकसमुदायास पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढका नसलेल्या मेंढरासारखे ते रंजित झालेले व शिणलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यास म्हणाला, पीक फार आहे पण काम करी थोडे आहे. यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस काम करी पाठवावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा. या वचनामध्ये प्रभूने सुवार्ता सांगितली. गावोगावी निरनिराळ्या प्रकारे नगरातून शहरातून तो फिरला, पायी पायी गेला. जमिनीवर उभं राहून, डोंगरावर जाऊन, बोटीमध्ये बसून त्याने सुवार्ता सांगितली देवाच्या राज्याची. पण हे करत असताना जेव्हा तो नगरानगरातून, गावागावातून फिरला, तेव्हा लोकसमुदायाकडे बघून त्याला कळवळा आला आणि पिकाच्या घराने आपल्या कापणीस काम करी पाठवावे म्हणून आपल्याला त्याने प्रार्थना करण्यासाठी सांगितले. प्रभूची स्तुती असो या वचनाबद्दल. आपण जेव्हा अवतीभोवतीची परिस्थिती बघतो, विशेषतः आता या कोविड-19च्या क्लचेस मध्ये संपूर्ण जग आहे, तेव्हा इतके महिने झालेले आहेत, ऑलमोस्ट 4 महिने होत आहेत आणि आपल्या जीवनाला एक निराळं वळण लागलेलं आहे. आपलं जीवन हे कोविडने जी परिस्थिती निर्माण केलेली आहे त्याच्यावर आधारभूत झालेला आहे. अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा सर्व जग त्रासलेलं आहे, आपण सुद्धा अनिश्चित जगामध्ये राहतो आणि हा आजारच नाही पण मानसिक आजाराने सुद्धा लोक याच्यामुळे त्रासलेले आहेत किंवा निरनिराळ्या कारणामुळे. तेव्हा दुःख, संकट, त्रास आणि निरनिराळ्या प्रकारचे वाईट बातम्या
आणि सर्व प्रकारचं वाईट, इव्हल, ही परिस्थिती आपल्या अवतीभोवतीची असताना कदाचित असा प्रश्न, कदाचित कशाला असा प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवतो की देव, आताच आपण वाचलं की त्याला त्यांचा कळवळा आला. जो देव प्रेम स्वरूप आहे, जो प्रीती आहे, जो सर्व सत्ताधारी देव आहे, ज्याच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे, जो त्याने जग निर्माण केलं, सृष्टीचा निर्माण करता आहे, तेव्हा हे दुःख आणि संकट का मग त्याला ह्याची पर्वा नाही का? इतके सर्व लोक प्रार्थना करतायत या परिस्थितीसाठी आणि बरेचसे लोक निर्णय परिस्थितीसाठी प्रार्थना करतायत. दुःख आणि संकट निर्णय प्रकारे आपल्याला ग्रासून टाकतं. या जगामध्ये राहत असताना जरी हे ब्युटिफुल जग आहे, सर्व काही असं आपण म्हणतो, पण हे सर्व असताना हा त्रास आपल्या अवतीभोवती आहे, आत आहे, बाहेर आहे, बाहेरून आहे, आतून आहे. हा जो त्रास आहे, आपल्याला असा प्रश्न पडतो की काय देव अंत पाहत आहे? आणि कदाचित जो आपला विश्वास आहे तो थोडासा असा डगमगतो आणि वाटतं की हे काय. कधी कधी मला असं वाटतं की एक स्वप्न चालू आहे. अशा परिस्थितीत आहे की कामधंदे नाही, पैसे कमी आहेत, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, काही वेळा ठराविक त्याच ठिकाणी आपण बाहेर जाऊ शकतो, ते मास्क लावून सर्व लोक जातात. फार विचित्र वाटतं आणि असं वाटतं की हे काय विचित्र स्वप्न पडतंय की काय, आणि याचा कधी अंत होईल काय कळत नाही. तुम्हाला माहित आहे की याला जो त्रास झाला, त्याच्या अंगावर सर्व प्रकारचे फोड आले, त्याच्या अगोदर त्याचं सर्व प्रकारचं नुकसान झालं, सर्व काही त्याने गमावलं. आणि या योबाच्या पुस्तकाच्या शेवटी योबाने देवाला प्रश्न केलेले आहेत याच बाबतीमध्ये. आणि जेव्हा देवाने प्रश्न केले त्याला, शेवटच्या अध्यायामध्ये आपल्याला ते वाचायला मिळतं, तेव्हा देवाने त्याला खूप गोष्टी विचारल्या की जग कोणी निर्माण केलं, हे कोणी केलं, ते कोणी केलं, तुला माहित आहे का, तुला माहित आहे का, तुला कळतं का, हे काय ते काय, असं देवाने त्याला विचारून टाकलं. आणि विचारल्यानंतर त्याला कळलं की अरे बापरे, आपल्याला खरंच काही कळत नाही. देव आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे, आपल्याला जे काही कॉम्प्रिहेन्शन अंडरस्टँडिंग आहे त्याच्या कितीतरी पलीकडे तो सुज्ञ आहे. गॉड इज वाईज. आणि जेव्हा त्याने प्रश्न विचारले तेव्हा त्याला कळून चुकलं की त्याला काही कळत नाही. हे प्रश्न विचारणं सुद्धा फार त्याची चूक आहे, कारण देव सुज्ञ आहे, तो सार्वभौम आहे, त्याचं सार्वभौमत्व या विश्वाला नियंत्रित करतं आणि त्याच्या नियंत्रणाखाली सर्व गोष्टी चालतात. त्याने सीमा सुद्धा लावून दिलेल्या आहेत, जशा समुद्राला लावून ठेवल्या, नाही तर सीमा लावून ठेवल्या नसत्या तर आज आपण नसतो. आणि याकोब 5 आणि 11 यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की देव हा दयाळू कनवाळू आहे. देव क्रूर नाही, तो लहरी सुद्धा नाही की व्हिम्सिकली कुठल्या गोष्टी तो करेल. पण त्याने जेव्हा सर्व सृष्टी निर्माण केली, त्याने मानवाला निर्माण केलं, तेव्हा त्याची योजना होती. त्या योजनेमध्ये त्याने काही रीती नियम लावून ठेवलेले आहेत आणि हे सर्व त्याच्या नियंत्रणाखाली चालतात. देवाची करणी ही पण जी आहे ती मानवाच्या बुद्धीच्या आकलन शक्तीच्या पलीकडची आहे. आपण ही एक गोष्ट जर आपण कबूल केली की आपल्याला देवाच्या ह्या सर्व योजना आहेत, त्याच्या सार्वभौमाखाली हे सर्व नियंत्रण चालतं, याची कल्पना आपण करू शकत नाही, ते आपल्याला समजत नाही, कारण देव सुज्ञ आहे पण आपण एवढी बुद्धी आपली चालत नाही. एक गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेली आहे जी योहान सुवर्तमान 20 अध्याय 30 आणि 31 मध्ये सांगितलेलं आहे की
पुष्कळशा गोष्टी ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने केल्या त्या लिहिण्यात आलेल्या नाहीत, कारण लिहिल्या असत्या तर खूप लिटरेचर झालं असतं. पण एक उद्देश सांगितलेला आहे की पण ह्या ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या तुम्ही विश्वास ठेवा की प्रभू येशू ख्रिस्त हा मसीहा आहे, तो देवाचा पुत्र आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे. आणि ही गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेली आहे. याच्यासाठी कोणाचं दुमत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा संशय त्या बाबतीमध्ये नाही. ख्रिस्त येशू पापी लोकांस साऱ्या जगात आला, त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे, प्रेषित पौल म्हणतो. आणि जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आपला तारणारा म्हणून त्याला पत्करतो, आपल्याला तारण मिळतं. आणि आता सुद्धा त्याच्या संगतीत राहण्याचा आपल्याला प्रसंग आहे आणि यानंतरच्या जीवनात, मरणानंतरच्या सुद्धा जीवनामध्ये त्याच्या संगतीत, अनंतकाल संगतीत राहण्याचा आपल्याला प्रसंग आहे. ह्या गोष्टी स्पष्ट आहेत. याच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आपण देवाला विचारतो, कधी कधी संशयाने विचारतो, तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की देव सुज्ञ आहे. आणि दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की तो त्याचं सार्वभौमत्व, त्याने केलेल्या निर्मितीला नियंत्रण करतं. त्याचं सार्वभौमत्व हे या सृष्टीला नियंत्रणाखाली, त्याच्या नियंत्रणाला खाली ठेवतो. इंग्रजीमध्ये त्याला सॉव्हर्निटी ऑफ गॉड म्हटलेलं आहे. आणि नथिंग कॅन हॅपन बियॉन्ड द सॉव्हर्निटी ऑफ गॉड. एनिथिंग दॅट happens with the purpose through the sovereignty of God, that he controls the entire universe which he has made. पुढे आपण उद्देशात ज्या काही महत्वाच्या गोष्टी ते बघत असताना हा मुद्दा मी आता येथेच सोडत आहे आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये हा मुद्दा परत मी उचलणार आहे की देव, दुःख, संकट आपल्यावर येतं तेव्हा देव कुठं असतो, त्याला आपली काळजी नाही का? आज आपण एक महत्वाची गोष्ट, त्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायला पाहिजे की देवाकडे अतिशय विलक्षण फार्मसी आहे. एक प्रचंड मोठं औषधालय आहे देवाकडे. कदाचित याची कल्पना तुम्ही कधी केली नसेल. आणि या त्याच्या फार्मसीमध्ये नैसर्गिक औषधं इतकंच केवळ नव्हे तर आध्यात्मिक औषध, अशी दोन्ही प्रकारच्या औषधाची प्रचंड मोठी खाण. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स असतात, संकट येतात, दुःख येतात, एन्झायटी येते, वरीज येते, इतकंच केवळ नव्हे तर सर्व प्रकारचे आजार, रोगराई येतं, आपल्या मनामध्ये द्वेष येतो, आपल्यामध्ये प्रेम येतं, या सर्व गोष्टी कदाचित एका लिमिटपेक्षा जास्त होतात. या सर्व गोष्टींसाठी देवाच्या फार्मसीमध्ये औषध आहे, उपाय आहे. आणि आज आपण हे बघणार आहोत की सर्वात मोठा उपाय देवाने आपल्यासाठी त्याच्या फार्मसीमध्ये ठेवलेला आहे, तो म्हणजे देवावरचा विश्वास. फेथ, होल्डिंग ऑन टू फेथ ऑफ गॉड अँड ट्रस्टिंग इन हिज प्रॉव्हिडन्स. दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू लर्न थ्रू द फार्मसी ऑफ गॉड. मराठीमध्ये विश्वास हा शब्द, श्रद्धा एक शब्द आहे, पण विश्वास त्याच्यापेक्षा थोडा बरा वाटतो मला. आणि म्हणून मी विश्वास हा शब्द वापरणार आहे की आपण देवावर विश्वास ठेवत राहावं. आणि अटळ विश्वास ठेवल्याने आपल्याला ते एक सामर्थ्य या फार्मसीतून मिळतं, ज्याचा उगम देवापासून आहे. देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे आणि तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हे जर औषध आपण घेतलं, आज पण घेतलं, तर किती बरं वाटतं. पण देवावर विश्वास ठेवणं म्हणजे नक्की काय करणं? देवावर विश्वास ठेवणं म्हणजे नक्की काय करणार? एक साधारण उदाहरण द्यायचं झालं तर आपण सर्वजण, मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये ज्या खुर्च्या आहेत, आसनं आहेत, जे सोफे आहेत,
निरनिराळ्या प्रकारचे असतील, मला काही व्यवस्थित स्पष्ट दिसत नाही, पण बऱ्याच लोकांनी सोफ्यावर आसनास्थान झालेले आहेत लोक. आणि तुम्ही जेव्हा आलात, अर्थात सर्वजण छान कपडे घालून आलाच असाल असा माझा विश्वास आहे, कारण सर्वजण खूप छान दिसतात. ज्यांनी कॅमेरे ऑफ केलेले आहेत त्याच्याविषयी मला काही माहीत नाही, पण ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत तुम्ही सर्वजण छान दिसता, व्यवस्थित तयार होऊन आलेले आहात. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या सोफ्यावर खुर्चीवर बसला, कधी तुम्हाला अविश्वास वाटला काय की मी बसलो की हे तुटणार म्हणून? नाही, आपण बसलो आणि ते तुटणार नाही हे आपल्याला माहित असतं. विश्वास ठेवतो आपण त्यावर. आपला विश्वास स्वतःवर सुद्धा असतो. आपण जेव्हा रस्त्याने फिरत असतो तेव्हा रस्ता क्रॉस करत असताना दोन्ही बाजूने वाहने येत असतात. कदाचित मध्ये आयलंड असतं म्हणा, डिवायडर असतं, पण आपण इतके व्यवस्थित आपले निर्णय घेऊन इकडच्या गाड्या तिकडच्या गाड्यात आपल्याला माहित असते की याच्यातून आपण सुटत असतो. काही लोक रिस्की आहेत आजकाल. कदाचित मला नेहमी रोज सांभाळावं लागतं की मी लेफ्ट टर्न घेत असताना सुद्धा मी माझी गाडी अगदी काठापर्यंत आली तरी तिथून सुद्धा मोटरसायकलवाले जातात. हे मला बघावं लागतं की मी लेफ्ट टर्न घेतलेली आहे, मी काठापर्यंत आलेले आहे, परंतु ते पण करत असतात, पण सही सलामत ते सुटतात, काही का असे ना. आपण विश्वास ठेवतो, पेपर वाचतो, विश्वास ठेवतो, टीव्हीवर बातम्या ऐकतो, विश्वास ठेवतो, विश्वास ठेवतो. या सर्व गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो. मग आपण देवावर विश्वास ठेवतो म्हणजे नेमकं काय? आपण देवावर विश्वास ठेवतो म्हणजे त्याला आपण आपला आधारभूत मोठा आश्रय, मोठी मदत, ज्याच्यावर आपण विसंबून राहू शकतो, जो आपला टेका आहे, जो कधी अंतर देणार नाही, आपल्याला सोडणार नाही, यावर विश्वास ठेवतो. आपण त्याची रिलायबिलिटी, त्याचे शब्द, त्याचं जिवंत वचन, पवित्र शास्त्र, त्याची ॲबिलिटी, त्याची शक्ती, तो सर्व शक्तिमान आहे, यावर विश्वास ठेवतो. इतकंच केवळ नव्हे तर आपण विश्वास ठेवतो की तो सेनाधीश परमेश्वर आहे आणि सर्व सत्ता त्याच्या हातात आहे, सार्वभौम तो आहे आणि पूर्ण सृष्टी त्याच्या नियंत्रणाखाली, यावर आपण विश्वास ठेवतो. ते विश्वासू आहे आणि तो कधी खोटं बोलत नाही. ते कधी खोटं बोलत नाही. हे म्हणत असताना माझ्या मनात प्रश्न आला की खोटं कोण बोलतं, आणि तो प्रश्न मी तिथंच ठेवून देतो. पण देव मात्र कधीही खोटं बोलत नाही. तो आपले वचन पाळतो. तो स्वतःविषयी, या जगाविषयी, तुमच्याविषयी, होणाऱ्या युगाविषयी, झालेल्या गोष्टीविषयी, चांगलं बरं वाईट या सर्व गोष्टीविषयी जे काही त्याने सांगितलेलं आहे ते विश्वासपात्र आहे. तो एक वचनी आहे. तो वचनबद्ध पद्धतीने आपलं जीवन जगतो. तो कधी खोटं बोलत नाही. He never fails. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की तो आज, काल, आज, उद्या, सर्व काळ सारखाच. पण विश्वास ठेवणं ही केवळ भावना नाही आणि चांगलं चांगलं केवळ मनातून वाटणं नाही. विश्वास ठेवणं हे भावनेच्या पलीकडची गोष्ट आहे. कारण आपल्या भावना प्रधान जर आपला विश्वास असला तर तो बदलू शकतो. आपला जो विश्वास आहे भावना प्रधान, त्यामध्ये कदाचित कमी अधिकपणा होऊ शकतो, ते चेंज होऊ शकतं. पण ज्यावर आपण विश्वास ठेवतो असा तो प्रभू येशू ख्रिस्त, तो मात्र कधी बदलत नाही. तो सारखाच आहे, सदा सर्व काळ तो सारखा आहे. म्हणून विश्वासाचं जीवन, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवावर विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर देवावर विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं आहे. मग देवावर विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्यावर आधारभूत जीवन जगणं आहे. कारण तो आपली काळजी घेतो, तो कधी खोटं बोलत नाही. आपल्या वचनाप्रमाणे तो नेहमीच विश्वासू राहतो. कधीही त्याच्या वचनावरून तो पतन पावत नाही.
आपण देवावर विश्वास कसा ठेवू शकतो? पहिले पेत्र 5 आणि 7 मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की तुम्ही सर्व तुमची काळजी चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. देवावर आपलं संपूर्ण भरोसा टाकणं, आपली काळजी त्याच्यावर टाकणं, आणि तो नक्कीच आपल्याला मदत करणार आहे. आणि आपली काळजी आपण न वाहता आपण आपली काळजी त्याच्यावर टाकणं, म्हणजे वरी न करणं, या प्रकारे आपण देवावर विश्वास ठेवू शकतो. दुसरी गोष्ट, आपण देवावर विश्वास कसा ठेवू शकतो त्या बाबतीमध्ये आपली चिंता काळजी त्याच्यावर टाकायची. पण अजून एक महत्वाची गोष्ट की आपण कबूल करायला पाहिजे की देवा, कधी कधी माझा विश्वास भंग करतो, कधी कधी माझ्या विश्वासाला तडा जातो, कधी कधी मी विश्वास ठेवत नाही. मी विश्वास ठेवतो असं म्हणतो, पण मी विश्वास ठेवत नाही. हे आपण कबूल करायला पाहिजे. देवाला सांगायला पाहिजे की मी विश्वास ठेवण्यासाठी फार प्रयास करतो, पण पुष्कळदा मी अविश्वासूपणे माझं जीवन जगतो. हे आपण कबूल करायला पाहिजे. पण जरी आपल्याला कठीण जातं, कधी कधी आपण विश्वास ठेवत नाही, पण एक खूप चांगलं उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला मिळतं. ते मार्क सुसमाचार 9व्या अध्यायामध्ये, ज्या ठिकाणी एका भूतग्रस्त मुलाला प्रभू येशू ख्रिस्ताने पछाडलेल्या मुलाला मुक्त केलं, तेव्हा त्याच्या बापाने त्याला प्रभूकडे आणलं आणि म्हणाले की जर तू करू शकत असेल तर, तुझी इच्छा असेल किंवा तू करू शकत असेल, असे काही शब्द वापरलेले आहेत, तर माझ्या मुलाला तू हे भूत काढ, माझ्या मुलाला तू बरं कर. मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला असं विचारलं की तुझा विश्वास आहे का? तू विश्वास ठेवतो का की या तुझ्या मुलातलं भूत मी काढू शकणार? त्याला कळलं त्या बापाला. तो म्हणाला हो हो हो, मी विश्वास ठेवतो आणि मला विश्वास ठेवायला मदत कर, शक्ती आणि सहाय्य दे. आणि जेव्हा आपण प्रभूला कबूल करतो की प्रभू खरोखरच मी विश्वासामध्ये फार कमी पडतो, मला तू सहाय्य कर, मदत कर, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मदत करेल. पण आपण कबूल करायला पाहिजे की विश्वासाचं जीवन जगण्यासाठी आपण कमी पडतो, पुणे पडतो. तिसरी गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे ती ही की आपली जी परिस्थिती आहे, या परिस्थितीचं जे मोठं एक स्तंभ आपण केलेलं आहे, काही का असे ना, आपले आपले स्वतःचे आजार, विकार, विचार, उच्चार, हे सर्व काही गोष्टी आहेत, बाहेरून येणारी सर्व प्रकारची संकट आहे, जगामध्ये जे सर्व वाईट आणि इवल आहे, शैतान आणि त्याच्या सर्व या कुयुक्त्या आहेत, यांनी आपल्याला वाटतं की याच्या पलीकडे काही जीवन नाहीये. पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे की देवाच्या ही जी परिस्थिती आहे ती देवाच्या पेक्षा मोठी नाही, पण या परिस्थितीवर मात करणारा देव या परिस्थितीपेक्षा मोठा आहे. आणि आपण जर देवाने दिलेली जी अभिवचन आहे ती आपण पाळतो आणि देवाकडे विश्वासाने मागतो, तर देव हा परिस्थितीपेक्षा मोठा आहे आपल्याला कळेल. चौथी गोष्ट आपण करायला पाहिजे ती ही की देवाने आपल्यावर जी कृपा केलेली आहे ती अशा अटीतटीच्या परिस्थितीमध्ये आपण विसरून नको जायला. माणूस विसरभोळा या बाबतीमध्ये की देवाने आपल्यावर जी सर्व प्रकारची कृपा केलेली आहे, जी सर्वसामान्य कृपा पूर्ण जगावर त्याची आहे, जसं सूर्य, पाणी, हवा, या सर्व गोष्टी, पण प्रकर्षाने जे ख्रिस्ती या नात्याने विश्वासणारे या नात्याने जी कृपा देवाने आपल्यावर केलेली आहे, या निर्णया प्रकारे आपल्याला कठीण परिस्थितीतून सोडवल्याने विशेषतः पापाच्या बंधनातून सोडून आपलं तारण केलेलं आहे आणि त्याच्या समृद्धीच्या परिमाणाने तो आपल्या गरजा अडचणी पुरवतो. आणि आपण पापी असता, त्याच्यापासून दूर गेलेले असताना, कुठल्याही प्रकारची आपल्याकडे आपल्या पदरी लायकी नसताना ख्रिस्त येशू सुसमयी आपल्या पापांसाठी मरण पावला आणि आपलं तारण केलं. ह्या त्याच्या आशीर्वादासाठी, या सर्व आशीर्वाद कृतज्ञपणे आपण आठवायला हवेत आणि त्यासाठी आपण उपकार स्तुती करायला पाहिजे. पहिले थेसली 5:16 आणि 18 यामध्ये म्हटलेलं आहे ही ख्रिस्त येशूमध्ये तुमची त्याची इच्छा आहे की आपण
त्याची उपकार स्तुती करावी. आणि याच मुद्द्यातली शेवटली गोष्ट की आपण देवावर विसंबून राहावं. त्याने कार्य करण्यासाठी, त्याने उत्तर देण्यासाठी, त्याने आपल्या अपेक्षेप्रमाणे ज्या गोष्टी आपण त्याच्याकडे मागितलेल्या आहेत त्याचं उत्तर देण्यासाठी आपण देवाची वाट बघायला हवी. आणि त्यासाठी आपल्याला आपल्याला प्रचंड प्रकारे एक शक्ती लागते, जी शक्ती आपल्याला देवाच्या उत्तराची वाट पाहण्यासाठी मदत करते. वी नीड टू वेट अपॉन द लॉर्ड. आपण देवावर विसंबून राहायला पाहिजे. या परिस्थितीमध्ये आपण प्रभूला प्रार्थना करायला पाहिजे की प्रभूने आपल्याला धीराचा आत्मा द्यावा, धीराचा आत्मा द्यावा. आणि आत्म्याच्या प्रभावाने परप्राप्ती होणाऱ्यामध्ये आपल्याला धीर सुद्धा आहे. गलती 5, 22 आणि 23. प्रभूने आपल्याला धीराचा आत्मा द्यावा. टू वेट अपॉन He should grant us the spirit of forbearance. आणि आपण देवावर विसंबून राहत असताना ही पण गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की पवित्र आत्मा, धीराचा आत्मा आपल्याला मिळू शकतो प्रार्थना केली तर. दुसरी गोष्ट आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की देव हा या सृष्टीचा संपूर्ण नियंत्रक असल्यामुळे सार्वभौमत्व त्याच्या हातात आहे. सार्वभौम राजा तो आहे. तेव्हा एक पापडी सुद्धा तो असं लावू शकत नाही. डोळ्यात तेल घालून असं म्हटलेलं आहे की तो कधी झोपत नाही आणि तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. तुझा रक्षक झोपत नाही आणि तो डुलकी घेत नाही. 34व्या स्तोत्रामध्ये परमेश्वराचा दिव्य दूत त्याचे भय धरणाऱ्या भोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. तो आपल्या अवतीभोवती असतो. त्याचे दिव्य दूत आपल्या अवतीभोवती असतात. तो झोपत नाही, डुलकी सुद्धा घेत नाही. आणि जर धार्मिक त्याच्याकडे धाव घेतात, स्तोत्र 34 आणि 17, धार्मिक जेव्हा त्याच्याकडे धाव घेतात तर तो त्याचं लक्ष, त्याचं कान आतुरतेने आपल्या धार्मिक लोकांकडे, आपल्या लोकांकडे त्याचं असतं. आणि हे वचन मला तुम्हाला सांगायला हवं आहे, जे खूप मला सुद्धा खूप ज्या वचनाच्या द्वारे आशीर्वाद मिळतो. आणि ते वचन यशया याचा 40वा अध्याय 2 वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे. ही वचनं कदाचित तुम्हा सर्वांना माहीतच असतील. यशया 40, 30 आणि 31 ही 2 वचनं मी तुमच्यासाठी वाचत आहे. तरुण थकतात, भागतात, भरजवानीतले राहणारे भरजवानीतले ठेच खातात, तरी परमेश्वराची आशा धरणारे, आणि इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे दोज हू वेट अपॉन द लॉर्ड, जे परमेश्वराच्या कार्य करण्याची वाट पाहतात, जे धीराने परमेश्वराला कार्य करू देतात, दोज हू वेट अपॉन द लॉर्ड, ते नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही आणि चालतील तरी थकणार. परमेश्वर ही वचनं आपल्याला देतो, यावर आपण विश्वास पाहिजे. यशया 41:10 मध्ये इतकंच केवळ नव्हे तर स्तोत्र 9:9 ते 10, स्तोत्र 145:9, योहान 16 आणि 33 यामध्ये आपल्याला धीराची वचनं आहेत की परमेश्वर आपल्याला सोडत नाही, टाकत नाही, पण आपण त्याच्यावर विश्वास अशाच प्रकारे ठेवायला पाहिजे की हा सार्वभौम राजा आहे आणि तो आपली कोंडी होऊ देणार नाही. पण जो मुद्दा आम्ही सुरुवातीला सुरू केलेला होता त्याकडे आपण परत येऊया शेवटी, आणि हा माझा शेवटचा मुद्दा आहे. पण इतकं असून सुद्धा पवित्र शास्त्र आहे, प्रार्थना आहे, विश्वास आहे, पण जेव्हा अवतीभवतीची परिस्थिती आपल्या डोक्याच्या वर जाते
तेव्हा मात्र एक प्रकारचा संदेह, अविश्वासाची पाल चुकचुकते अंतःकरणामध्ये. या डिलेमामध्ये आपण पडतो की हे दुःख आणि संकट का देवा, कशाला, कशाला कोविड-19, कशाला पूर, कशाला त्रास, कशाला इविल, कशाला सैतान, कशाला मीच, कशाला आपत्कालीन मरण, या सर्व गोष्टी कशाला देवा, कशाला, हा असा प्रश्न आपल्या मनामध्ये होतो. आणि म्हणून ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायला पाहिजे. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की देव हा सुज्ञ आहे आणि त्याच्या नियंत्रणाखाली संपूर्ण सृष्टी आहे, आणि जे काही घडतं त्याचं पूर्वज्ञानच नाही, पण त्याची सर्व सूत्र देवाकडे असतात. त्याच्या नियंत्रणाच्या खालच्या, नियंत्रणाच्या बाहेरच्या गोष्टी कधीही कुठेही त्याने सृष्टी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये कधी घडू शकत नाही. त्याचं प्रॉव्हिडन्स आहे, त्याची तरतूद आहे, आणि त्याच्या तरतुदीप्रमाणे सर्व गोष्टी घडतात. पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपण एडेन बागेमध्ये राहत नाही. हॅलो, सर्वांनी ऐकलं? आपण एडेन बागेमध्ये नाही राहत. आपण कुठे राहतो? आपण पृथ्वीवर राहतो. कोणत्या पृथ्वीवर राहतो माहित आहे का? अशा पृथ्वीवर राहतो, अशा जगामध्ये राहतो, अशा जीवनामध्ये आपण राहतो की जे जीवन, जी पृथ्वी पतन पावलेली आहे. एदेन बागेमध्ये राहणारे दोन ते ग्रस्त, ते दोन नवरा बायको, जोपर्यंत ते पापात पडले नाही तोपर्यंत ते स्वर्गाच्या हिंसासारखे, परिस्थितीसारखे, पावित्र्यामध्ये, देवाच्या सहवासामध्ये, सर्व काही चांगल्या गोष्टी ज्या देवाने केलेल्या आहेत त्या परिस्थितीमध्ये ते खूप आनंदित, सुखात, समाधानात होते. पण आपण मागच्या रविवारी मला असं वाटतं बघितलं की त्यांनी एक चूक केली की देवाने दिलेली आज्ञा त्यांनी पाळली नाही, आणि त्यामुळे देवाने त्यांना आणि सापाला, इतकंच केवळ नव्हे तर सर्व सृष्टीला शाप दिला. आणि हे लक्षात ठेवा की आपण शापित सृष्टीमध्ये राहतो. पुष्कदा आपल्याला खूप छान वाटतं, खूप सुंदर देखावे दिसतात, खूप चांगले लोक दिसतात, सर्व काही आहे, सर्व काही. पण लक्षात ठेवा, आपल्यामध्ये, आपल्या अवतीभोवती, या जगामध्ये जे साम्राज्य आहे ते साम्राज्य इव्हल आहे. आपण पतन पावलेल्या सृष्टीमध्ये, पतन पावलेल्या विश्वामध्ये आपण राहतो. आणि ज्या अर्थी पतन पावलेल्या विश्वास आपण राहतो, या विश्वासात दुःख, संकट, छळ, इतकंच केवळ नव्हे तर शारीरिक आणि मानसिक सर्व प्रकारची रोगराई यामध्ये आपण राहतो. इतकंच केवळ नव्हे तर मरण सुद्धा, नैसर्गिक मरण सुद्धा या पतन पावलेल्या सृष्टीचा एक भाग आहे. मग ते मरण पुराने असो, कोविड-19 असो, किंवा कुठल्या प्रकारच्या आपत्तीने असो, किंवा स्वतःहून ओढून घेतलेल्या आपत्तीमुळे असो, या जगातलं मरण हे अटळ आहे. माणसात एकदा जीवन आणि परत मरण, हेब्री लोकांच्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे खरं आहे. आणि म्हणून ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण एदेन बागेमध्ये राहत नाही, आपण पतन पावलेल्या सृष्टीमध्ये राहतो. पण याचा अर्थ नाही की देव आपली कदर करत नाही. म्हणून जेव्हा सर्व प्रकारचे अपघात होतात, सर्व प्रकारच्या नैसर्गिक गोष्टी वाईट रीतीने इकडे तिकडे होतात, तेव्हा देवाला त्याची कदर नाही असं नाही. आणि एक उदाहरण मी तुम्हाला देतो, कदाचित या उदाहरणाकडे अशा रीतीने तुम्ही कधीच बघितलं नसेल. आणि मी सुरुवातीला सांगितलं की ज्या सर्व गोष्टी घडतात, देवाने ही सृष्टी निर्माण केलेली आहे, त्याने रीतिनियम लावून ठेवलेले, त्याची नियंत्रित ही सृष्टी आहे, त्याच्या प्रॉव्हिडन्सच्या पलीकडे कुठलीही गोष्ट नाही आहे. तेव्हा मला हा एक प्रश्न तुम्हाला विचारायला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताला कोणी मारलं? प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती आपल्या पापासाठी जीवन
दिला हे बरोबर आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताला कोणी मारलं? तुम्हाला माहित, प्रभू येशू ख्रिस्ताला मारलं, वधस्तंभावर मारलं, हा जगातल्या पापाचा सर्वात मोठा आविष्कार आहे. आणि ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभ दिलं त्या सर्व लोकांविषयी आपल्याला खूप वाईट वाटतं, आपल्या मनामध्ये द्वेष येतो त्यांच्यासाठी. किती हाल आणि क्रूरतेने सर्व काही गोष्टी त्यांनी केल्या. पण तुम्हाला माहिती की हे जरी लोकांनी केलं तरी हे देवाच्या प्रॉव्हिडन्सच्या बाहेरची गोष्ट नव्हती. देवाने याची तरतूद आगाऊच करून ठेवली होती. जेव्हा एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा यांचं पतन झालं तेव्हा त्याने कातड्याची वस्त्र त्यांना लेवली. यामध्ये त्यांनी प्रभूने असं जाहीर करून टाकलं होतं, अगोदर कल्पना दिली होती की पापाचं क्षालन हे रक्ताशिवाय, कोकराच्या रक्ताशिवाय होणार नाही. मग अब्राहमाने सुद्धा वेदीवर आपल्या मुलाचं अर्पण करण्यासाठी त्याला दिलं. पण ह्या सर्व अर्पण जुन्या करारातले हे अपूर्ण होते, पण जे पूर्ण शुद्ध कोकऱ्याचं अर्पण हे वधस्तंभावरचं होतं. आणि धिस प्लॅन वॉज अंडर द प्रॉव्हिडन्स ऑफ गॉड. मग जर जगातल्या पापाचा आविष्कार प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण हे जर आपण धरलं तर या बाकीच्या गोष्टी तर त्याच पुढे काहीच नाही आहेत, काहीच नाही आहेत. आणि प्रत्येक गोष्टीच्या मागे प्रभूचा हेतू असतो. या मरणाच्या मागे सुद्धा यहुदाच्या बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं की मनुष्याचा पुत्र तर मरणार होताच, पण ज्याने त्याला हाती दिलं तो शापित असो, असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे प्रॉव्हिडन्स होतं, देवाचं प्रॉव्हिडन्स होतं, देवाची योजना होती, त्याच्या तरतुदीखाली हे झालं होतं. आणि का? कारण देवाला आपली कदर आहे, देवाला आपली काळजी आहे. सरते शेवटी आपला संपूर्ण नाश होऊ नये म्हणून तारणाचा मार्ग देवाने त्यांना कातड्याची वस्त्रे घेतली. हा वधस्तंभ, कोकऱ्याचं रक्त जे आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते, ज्याच्या स्पर्शामध्ये आपल्याला सर्व खंडणी भरून आपल्या सर्व पापांचं क्षालन होतं, असं हे देवाची तरतूद आहे. जेव्हा ह्या सर्व असल्या प्रकारच्या गोष्टी घडतात आणि सध्याची परिस्थिती, पूर, महापूर, डेल्यूज वगैरे ह्या सर्व गोष्टी होतात, अपघात होतात, आपल्याला वेगळ्या प्रकारचे टर्मिनल आजार होतात, या सर्व गोष्टी घडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे याच बाबतीमध्ये की जेव्हा आपल्याला खूप अविश्वास वाटतो देवाच्या बाबतीमध्ये, खूप मोठा भाव करून आपण प्रश्न विचारतो, तेव्हा आपल्याला हे समजायला पाहिजे की जेव्हा ह्या गोष्टी घडतात तेव्हा ही धोक्याची सूचना आहे. ही आपल्याला धोक्याची सूचना आहे की हे अजून काहीच नाही. अशा गोष्टी झाल्या आहेत. अमेरिकेमध्ये मला असं वाटतं 1918च्या सुमारामध्ये इन्फ्लुएन्झा आलेला होता. इन्फ्लुएन्झा कोणाला माहित नव्हतं. इन्फ्लुएन्झामुळे निमोनिया होतं आणि जवळपास 100 मिलियन लोक त्यावेळेस मरण पावले. तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला कळेल की आपल्या इतिहासामध्ये कितीतरी महामारी येऊन गेल्यात आणि दनादन लोकांना खत्मा केला त्यांनी महामारी. अशा सर्व गोष्टी खूप केलेल्या. पण ही जेव्हा ह्या गोष्टी घडतात तेव्हा आपण एकमेकांना मदत करतो, खूप चांगली गोष्ट आहे. पण आपण देवाला दोष द्यायला नको. देव आपल्याला जाग करत आहे. अरे निद्रिस्ता उठ, अरे निद्रिस्ता उठ, समज की हा धोक्याचा इशारा आहे की याहीपेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व शुभवर्तमानामध्ये शेवटच्या चॅप्टर्स मध्ये आपल्याला धोक्याच्या सूचना दिलेल्या आहेत की काय काय वाईट भयानक गोष्टी होणार आहेत आणि सरते शेवटी जी शापित सृष्टी आहे ती नष्ट होणार आहे. आणि कशासाठी राखलेली आहे? पाण्यासाठी नाही, डेल्यूजसाठी नाही, पण अग्नीसाठी. आणि जे लोक ही थट्टा करतात, दुसरे पेत्र याचा 3रा अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की जे लोक थट्टा करतात त्यांनी समजायला पाहिजे की देव आपल्या वचनाविषयी कधी माघारी घेत नाही. तो आपलं सत्यवचन पाळतो. तो तारण व्हावा म्हणून लोकांची वाट पाहत आहे. सुवार्ता आपण सांगावे म्हणून वाट पाहत आहे. 3रा अध्याय प्लीज वाचा आफ्टरवर्ड्स, तुम्हाला ह्या सर्व उत्तरं मिळतील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली, त्याची अशी इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये, तर सर्वांना
सर्वांचं तारण व्हावं म्हणून तो सहनता, देवाची सहनता वाट पाहत आहे. आपल्याला वेळोवेळी इशारा देत आहे धोक्याचे, की आता तरी वळा, आता तरी वळा. आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला दोन गोष्टी मात्र निश्चित होतात, की जगामध्ये राहत असताना आपलं जीवन आणि हे जग फार अनिश्चित परिस्थितीमध्ये आहे आणि आपण असहाय्य आहोत. आपण असहाय्य आहोत. त्याची हस्तकृती आपण मातीने केलेले लोक आहोत, असहाय्य आहे. त्याने फुंकर आपल्यावर टाकला म्हणून आपण जिवंत आहोत आणि त्याच्या सर्व इशाऱ्यावरती, त्याच्या सर्व जे नियम ठेवलेले आहेत त्याच्यावर आपण जीवन जगतो. पण त्याची कृपा आपल्याला मिळालेली आहे म्हणून कृपेच्या काळामध्ये आपण आहोत तरी आहोत. माझ्या प्रिय मित्रांनो, ही माणसाला गोष्ट अजून समजत नाही की किती अनिश्चित जग आहे, किती अनिश्चित आपलं जीवन आहे. तरी माणूस स्वार्थी आहे, तरी माणूस शत्रुत्व ठेवतो, तरी माणूस हेवा करतो, तरी माणूस इतरांना त्रास देतो, तरी माणूस आपलं साध्य करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय योजना करतो आणि दुसऱ्याचं दुःख तो समजून घेत नाही. माणसाला हे कळत नाही की आपलं जीवन किती अनिश्चित आहे आणि आपण हतबल आहोत. देवाच्या समागमात, देवाच्या प्रत्यक्ष देव आपल्या त्याच्या इन हिज प्रेझेन्स वी आर नथिंग, वी आर हेल्पलेस, टोटली हेल्पलेस. तिकडे आपला पैसा चालत नाही, आपला हुद्दा चालत नाही, आपली नोकरी चालत नाही, आपल्याकडे जे काही जमीन जुमला प्रॉपर्टी असेल काही 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 चालत नाही. आणि इतकं असून सुद्धा या धोक्याच्या इशाराकडे माणूस अजूनही लक्ष देत नाही, देवाकडे वळत नाही. येणाऱ्या सर्व संकटाचं पूर्वावलोकन हे देवाला आहे, याची कल्पना आपल्याला हवी. या भेदरलेल्या परिस्थितीमध्ये ही एक देवाच्या कडची देवाच्या फार्मसीतली एक गोष्ट आपण आज आत्मसात करायला पाहिजे, की अशाही वाईट परिस्थितीमध्ये देवावरचा विश्वास आपला अटळ पाहिजे, तो ढळायला नको. योबाचं उदाहरण परत मी देत आहे, ते निराळ्या परिस्थितीमध्ये देत आहे की त्याने त्याचं सर्व काही हिरावून घेण्यात आलं, सर्व काही, त्या काही काही राहिलं नाही. तो एकटा, पण त्याच्याकडे एक चांगली गोष्ट देवाने ठेवली म्हणजे त्याच्या अंगावरचे पोळ. आणि त्याला खूप कष्ट. त्याच्या बायकोने म्हटलं, अरे काय देव करत बसला, देवाला शाप द्या, मरून जा. पण त्याने काय म्हटलं, देवाकडून सर्व चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि वाईट गोष्टी घेऊ नये का? देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य त्याचं नाव. सर्व परिस्थितीत तो उपकारशील राहिला, सर्व परिस्थितीत देवाचे उपकार त्याने मानलेत. आणि म्हणून शेवटपर्यंत जो विश्वासू राहतो आणि टिकतो तो धन्य, त्याला धन्यता प्रभूने दिली आहे. माझ्या प्रेमानं, मरण तर हे आपल्याला ठेवलेलं आहे. मराठीत म्हणायचं सांगितलं ते आपल्या पाचवीला पुजलेलं आहे. जेव्हा माणूस जन्माला येतो, ही कम्स विथ डेथ वर्डिक्ट. शेवटचं एक उदाहरण सांगतो, मी बंद करतो. एक पास्टर लांबच्या प्रवासाला निघाले, फ्लाईट मध्ये बसले आणि प्रवास होत असताना जे सूचना येतात ना वरती, तिथं टर्ब्युलन्सची सूचना आली आणि नंतर सूचना आली की आपण खूप या भयंकर टर्ब्युलन्स मधून जात आहोत, हवामान फार वाईट आहे. ते म्हणतात ना, ते आपले बेल्ट बांधा, हे करा ते करा, आणि इकडे तिकडे उठू नका आणि वॉशरूम मध्ये जाऊ नका वगैरे सर्व सूचना दिल्यात. पण भयंकर टर्ब्युलन्स होतं आणि असं टर्ब्युलन्स जे सर्व लोक प्रवास करतात आपल्या सर्वांना माहीत आहे. कधी कधी इतकं भयंकर टर्ब्युलन्स असतं. एकदा आम्ही गोव्यावरून परत येत असताना आमची पूर्ण फॅमिली होती आणि इतक्या प्रचंड प्रकारचं टर्ब्युलन्स होतं, ते इतकं ते प्लेन हालत होतं. सर्व लोक घाबरले, काही लोक कबूल करतात आणि बरेचसे लोक कबूल करत नाहीत, पण घाबरतात सर्व. आणि अशी एक परिस्थिती आली की त्या येताना की असं वाटलं की असं कसं ते झोक्यावर आपण बसतो आणि झोका मागे येत असताना कसं वाटतं तसं, असं प्लेन असं वाटत होतं की असं पडत आहे म्हणून. एकदम when it loses its altitude and goes down, I mean
यू फील लाईक गॉन. आणि अशी परिस्थिती, याच्यापेक्षा प्रचंड वाईट परिस्थिती, अशा टर्ब्युलन्स मध्ये ते प्लेन चाललं होतं. सर्व लोक घाबरत होते. त्यांनी सूचना दिल्या, आम्ही तुम्हाला काय आता ब्रेकफास्ट देणार नाही, थोड्या वेळाने सूचना आली तुम्हाला लंच सुद्धा मिळणार नाही, पुढं जाऊ नका. सर्व घाबरले, चिडीचिप शांत बसले. हे जे पाळक होते त्यांचं लक्ष एका मुलीकडे गेलं. छोटीशी मुलगी होती, ती आपल्या खुर्चीमध्ये आरामसे बसलेली होती. तिच्या हातात एक पुस्तक होतं. ती पुस्तक वाचायची, इकडे तिकडे पाहायची, थोड्या वेळ झोपायची. टर्ब्युलन्स चालू. आणि ती काहीच तिच्यावर परिणाम झाले नव्हते. आणि माझी नात सुद्धा गोव्यावरून येत असताना, मला वाटतं किती वर्षाची असेल, कदाचित ती 3 वर्षाची असेल, 3 वर्षाची होती. आणि जेव्हा सर्व लोक घाबरलेले होते, ओरडत होते, माझी पत्नी पण ओरडत होती वाईट रीतीने, तेव्हा अनाया खूप खूप हसत होती. आणि सर्व लोक तिची हसत होती म्हणून जवळपासच्या लोकांना थोडं बरं वाटत होतं, कारण या अशा भेदरल्या परिस्थिती एक छोटीशी मुलगी हसत आहे, सर्वांना थोडासा दिलासा वाटत होता. एनिवे, ही जी एक मुलगी आहे ती शांत बसली होती, पाय आपली हलवत होती, खाली पुस्तक वाचत होती, थोड्या वेळ इकडे तिकडे बघत होती. तिच्यावर कुठलाही पण असा परिणाम झाला. बाकीचे लोक त्यांनी तर सोडून दिलं होतं की आता जे होईल ते होईल. आणि ह्या अशा टर्ब्युलन्स मध्ये जो आपल्या सर्वांना अनुभव आहे त्याचा आपल्याला माहित आहे की असं वाटतं की तेव्हा आता बस शेवटची प्रार्थना आपण करतो, काय करायचं ते कर बाबा. शेवटी ते डेस्टिनेशनला पोहोचले. आणि यांनी काय केलं, ज्या फॅमिली बरोबर ती होती हळूहळू त्याच्या मागे गेले. आणि जेव्हा ते बेल्ट वरती सामान घ्यायचं होतं तेव्हा ते गेले आणि त्या पेरेंट्स हॅलो हाय करून म्हणाले, मी जरा बोलू का तुमच्या छोट्या चिमुकले बरोबर. म्हणे वा वा बोला ना. विचारलं की बेटा, इतके सर्व लोक घाबरले होते, तुझे आई वडील घाबरले होते, मी घाबरलो होतो, आणि अशा परिस्थितीत तू का नाही घाबरली? तू तर शांत बसली होती, खेळी बेळीने आपलं पुस्तक वाचत होती का? तिने काय उत्तर दिलं तुला माहित आहे? मी कशाला घाबरू? ज्या प्लेन मध्ये आपण आलो ना, त्या प्लेनचं पायलट माझे पप्पा आहेत. मी नाही घाबरली. माझ्या प्रिय मित्रांनो, आपला पायलट विश्वासुपात्र देव आहे. घाबरू नका. कोविड-19 असो, आपले मनातले विचार, मनातल्या कल्पना सर्व सोडून द्या. या पायलटवर विश्वास ठेवा. मी पूर्णपणे तुम्हाला सांगितलेलं आहे की हा विश्वासुपात्र देव आहे. त्याच्या नियंत्रणाखाली सर्व आहेत, आपण पण आहोत. जे होणार ते त्याच्या प्रोव्हिडन्स मध्ये होणार आहेत. मरण तर हे आपल्याला ठेवलेलं आहे, ते कोणत्या प्रकारे होते याच्याविषयी काळजी न करता दुसरं मरण आपलं होणार नाही. पण या पायलटच्याच प्लेन मध्ये आपण राहू, कितीही परिस्थिती वाईट असली याची खबरदारी घेऊन आपण आपलं आज जीवन जगूया. देवाची फार्मसी आहे, बरोबर आहे, आणि त्या फार्मसी मध्ये आपल्या सर्वांना औषध आहे. हे औषध घेऊन प्रकर्षाने, विश्वासाचं औषध घेऊन, अटळ विश्वासाचं जीवन, विश्वास ठेवून आपण आपलं जीवन जगूया. आपण प्रार्थना. पिते, आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो तुझ्या वचनाबद्दल, आणि हे वचन आमच्या मनामध्ये रुजावं आणि कृतीत उतरावं, आणि इथून पुढे तुझ्यावर अवलंबून, विसंबून राहून, हवाला टाकून, तुझ्या वचनावर विश्वास ठेवून आम्ही आमचं विश्वासाचं जीवन जगावं असा अनुग्रह दे. आणि आम्हाला पवित्र आत्म्याचं प्रचंड सामर्थ्य दे. येशू आमचं कारणाच्या नावात प्रार्थना माहिती म्हणून स्वीकार.